लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मात्र दुरुस्ती करणार. विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी असं वक्तव्य केलेलं आहे. दरम्यान यामुळे आता लाडकी बहीणबद्दलचा वाद आता तरी संपेल का असा प्रश्न विचारला जातो. मुंबई गोवा महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी. माणगाव ते इंदापूर दरम्यान वाहनांच्या लांब रांगा. शिमगोत्सव साजरा करून निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासात विघ्न पाहायला मिळालं. रायगडमध्ये श्रीवर्धन आगाराच्या एसटीमधून अचानक धूर निघाल्यानं प्रवाशांची धावपळ उडाली. खिडकीतून उड्या मारत प्रवाशांनी आपला जीव वाचवला. अंबरनाथमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोची 2 मोटरसायकल आणि रुग्णवाहिकेला धडक बसली. फरार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. सर्व जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाशिम नगरपालिकेकडून पाणी पुरवठा करणाऱ्या मॉलमध्ये बिघाड झाल्यामुळे हिंगोली नाका परिसरात हजारो लिटर पाणी वाया गेलं. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये गोडाऊनला भीषण आग लागल्याचं चित्र आहे. गोडाऊनमधील मालाचं मोठं नुकसान झालंय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. राम मंदिर ट्रस्टनं 5 वर्षात भरला 400 कोटींचा कर. ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी ही माहिती दिली. भारताचा बनावट पासपोर्ट बनवल्यास 7 वर्षांचा कारावास आणि 10 लाखांचा दंड. नवीन इमिग्रेशन विधेयकात शिक्षेची तरतूद वाढवली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.